नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी समोसा कसा बनवायचा। चला तर रेसिपी बघूयात। समोसा बनवण्यासाठी सर्वात आधी समोसाचा मसाला तयार करून घेऊयात। इथे पॅन मध्ये तेल घ्यायचं 3 ते 4 चम्मच। यामध्ये अर्धा चम्मच जिरा टाकायचं। जिरा छान तडतडून द्यायचं। त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच अख्खे धने टाकायचे। इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। हलकासा परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर यामध्ये फ्रेश मटर टाकायचा आणि 2 हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून। मिक्स करून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं। व्यवस्थित परतून झालेला आहे। यामध्ये मसाले ॲड करूयात। पाव चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये बटाटा टाकायचा। इथे बटाटा उकडून घेतला आहे आणि मॅश करून घेतलाय। चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि समोसाचा मसाला बनवून तयार झालेला आहे। थंड होऊन देऊयात। त्यानंतर इथे मैदा घेतला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चम्मच ओवा घेतला आहे। ओवा हातावरती क्रश करून टाकायचं आणि 2 ते 3 चम्मच तूप टाकायचं। मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे। यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मळून घ्यायचं पीठ। व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे। एक गोळा घ्यायचा, थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं। थोडंसं जाडसर लाटायचं। आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायचं। त्यानंतर इथे सुरीने कट करून घ्यायचं आणि 2 भाग करून घ्यायचे अशा प्रकारे। त्यानंतर इथे साइडने पाणी लावून घ्यायचं। त्रिकोणी कोणासारखं बनवून घ्यायचं आणि चिपकवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित चिपकवायचं, नाहीतर तेलात टाकल्यानंतर सर्व मसाला बाहेर निघेल। आणि व्यवस्थित असं मसाला भरून घ्यायचं। वरतून साइडने पण पाणी लावायचं। तर अशा प्रकारे समोसे बनवून घ्यायचे। एका साइडला तेल ठेवलेलं गरम करायला तळून घेऊयात। गॅस मीडियम ठेवायचा।
छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं। आणि तुम्ही इथे बघू शकता छान असा लालसर रंग आलेला आहे, तळून झालेले आहेत। काढून घेऊयात। आणि बाकीचे पण समोसे तळून घ्यायचे। छान असा लालसर रंग आलेला आहे, तळून झालेले आहेत। काढून घेऊयात। आणि समोसे बनवून झालेले आहेत। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।